नमस्कार. सत्याला खूप राग आलेला असतो. सत्या मीराला म्हणत असतो, फक्त आता हे 3 दिवस जाऊ देत, मग नाही ना त्या विक्रांतला फरफटत आणलं तर बघ. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो तुम्ही शांत व्हा. आपल्याला 5 दिवस सायकल व्यवस्थित चालवायची आहे. त्यातले 2 दिवस ऑलरेडी गेलेत. प्लीज तुम्ही जरा शांत बसा. तुम्ही जर का असं वागलात तर खरंच सगळं काही हातातून निघून जाईल. तेव्हा लगेच सत्या बोलतो, पण धूमकेतू, आजपर्यंत मी शांत राहिलो पण आता नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, खरं सांगायचं तर त्यांना बोलून काहीच उपयोग नाही. याची जी मूळ व्यक्ती आहे ना, तिला चांगलं खडसावलं पाहिजे. तिला तिची लायकी दाखवली पाहिजे. त्याशिवाय आज आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा लगेच रिया बोलते, म्हणजे मीरा वहिनी तुझ्या मनात काय चालू आहे? मीरा वहिनी प्लीज प्लीज सांग. तेव्हा लगेच मीरा बोलते, आज एक घाव 2 तुकडे होणार. आज एकेकाची वाट लागणार म्हणजे लागणारच. त्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते, प्लीज वहिनी शांत हो. तेव्हा मीरा बोलते, नाही मी आता शांत वगैरे होणार नाही. आता मला एकेकाला धडा शिकवायचाच आहे. आजपर्यंत मी शांत होते, पण आता मात्र जर का माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचा त्यांनी प्रयत्न जरी केला ना तरी त्यांचे तंगडे मोडीन. तेव्हा मात्र रिया खूपच घाबरते. मीरा तिथून तावातावात घरात आलेली असते. बेडरूममध्ये असलेल्या निरूपाचा हात धरत तिने फरफटत तिला बाहेर आणलेलं असतं. त्यावेळेला आजी सुधाकरराव चकितच होतात. मीरा जोरात निरूपाला खाली ढकलते. तेव्हा निरूपा बोलते, तुझी हिम्मत कशी झाली? त्यावेळेला देविका बोलते, काय चाललंय काय तुझं? कोण समजतेस कोण तू स्वतःला? तेव्हा मीरा बोलते, या घरची सून आणि याच अधिकाराने या बाईला मी फरफटत आणलंय. तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते, या घरची सून आहेस तर सासूशी असं वागताना वाईट नाही का वाटत? ही कोणती तुझी पद्धत? त्यावेळेला मोठ्यानी रिया बोलते, सासूशी? पण मीरा वहिनी तर हिला सासू मानतच नाही. आणि खरं सांगायचं तर आई स्वतः बोलल्यात की ही त्यांची सून नाही म्हणून. या घरात तर तिला नोकरासारखी वागणूक दिली जाते. काय देविका तू काही काय बोलतेस? तेव्हा लगेच देविका बोलते, गप्पा बस रिया, मला काही कळत नाही का? अगं मीराच्या पाठीपाठी करत असतेस, तिची बाजू घेत असतेस. त्यावेळेला रिया बोलते, हो, कारण मीरा वहिनीची बाजू सत्याची असते आणि मी कायमच सत्याच्या बाजूने असते. तेव्हा मात्र निरूपा बोलते, काय चाललंय काय तुमच्या दोघींचं? तुम्ही मला का वेटीस धरलंयस? त्यावेळेला लगेच मीरा बोलते, हे बघा बाईसाहेब, मी शेवटचं आणि लास्ट वॉर्निंग देते, माझ्या नवऱ्याचा नाद करू नका. तेव्हा लगेच निरूपा बोलते, कोण समजतेस तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? त्यावेळेला लगेच आजी बोलते, निरूपा अगं काय झालंय? मीराला तर मी याआधी असं कधीच पेटलेलं बघितलं नाही. आज मीराचा जो काही अवतार आहे ना तो खूपच वेगळा आहे आणि याचं मला उत्तर दे निरूपा, तू अशी का वागलीस? त्यावेळेला निरूपा बोलते, काय वागले मी? माझ्यावरती कसलेही आरोप करू नका. आणि सासूबाई तुम्ही काय माझ्यावरती आरोप करताय? तुम्हाला माहिती तरी आहे का खरं काय घडलंय ते? तेव्हा लगेच सुधाकरराव मीराला बोलतात, मीरा बाळा काय झालंय? तू असं का वागतेस? खरं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा लगेच मीरा बोलते, सॉरी बाबा, माझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच. पण प्रत्येक वेळेला आदर्श सून बनून मला नाही राहायचं. प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्याकडून ज्या अपेक्षा करता तशा अपेक्षा करू नका बाबा. कारण ज्या घरात या निरूपासारखी बाई आहे ना त्या घरात असं सोज्वळपणे राहून चालणार नाही याची खात्री मात्र मला आज पटली. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, काय झालंय काय मीरा? मला सांगशील का निरूपाने असं काय केलंय की तू तिच्यावरती एवढी चिडलेस? तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा तुम्हाला माहिती तरी आहे या बाईने आज हद्द पार केली. अहो यांना 5 दिवस सायकल चालवायची आहे, या बाईला माहिती आहे, पण त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न ही बाई करते. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, अगं तिच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण तुला तर तिचा स्वभाव माहितीच आहे. त्यावेळेला मीरा बोलते, हो ना, स्वभाव माहिती आहे, पण आज या बाईने रस्त्यात दगडी ठेवायला सांगितली आणि यांना पाडण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, अगं पण सत्या रस्त्याच्या साईडनी का गेला? त्याला तर तिथल्या तिथेच सायकल चालवायची होती ना. तेव्हा लगेच मीरा बोलते, हो पण खरं सांगू का, मी तुम्हाला सगळं काही सांगते आणि सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही ती सांगत असते. तेव्हा मात्र निरूपा बोलते, बघितलं, तो त्याच्या बायकोची स्वप्न पूर्ण करत होता. आता यात माझा दोष काय? रस्त्याला काय दगडी नसतात का? ह्याला समजायला पाहिजे ना. आपल्याला जर का सायकल चालवायची आहे तर ती जागा सोडायचीच का? आणि त्याला समजण्यापेक्षा या बावळट मुलीला अक्कल नाही का? कुठे पण काय पण मागते नवऱ्याजवळ. तेव्हा मात्र मीरा बोलते, गप्प बसा बाईसाहेब, प्रश्न या गोष्टीचा नाहीच आहे. प्रश्न या गोष्टीचा आहे की रियाच्या वडिलांना फोन करून हे सर्व करायला सांगितलं. तुम्ही रियाच्या वडिलांना या सर्व गोष्टींमध्ये सामील केलं आणि विक्रांत ढवळीकर काय हे सर्व करायला तयारच असतो. त्याला तर सत्याला उद्ध्वस्त करायचंच आहे, पण त्याला कळत नाही सत्याची बाजू ही सत्याचीच आहे. तेव्हा मात्र सुधाकरराव निरूपाला बोलतात, निरूपा हे सर्व खरं आहे का? निरूपा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, खोटेपणा करू नकोस. आणि निरूपा तू जर का माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर बरं. तेव्हा लगेच निरूपा बोलते, प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय द्यायचं? आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही. हे इथल्या इथे राहू देत. आणि तसंही मी काहीही केलेलं नाही. तेव्हा सुधाकररावांच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि उलट्या हाताची सनसनीत कानाखाली निरूपाला भेटते. तेव्हा निरूपा बोलते, तुमची हिंमतच कशी होते हो? तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यावरती हात उचलायचा नाही. हे जे काही तुम्ही करताय ना ते चुकीचं करताय. तेव्हा सुधाकरराव बोलतात, निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी सत्यजितला स्वतःचा मुलगा मानत नसलीस तरी सुद्धा तो तुझाच मुलगा आहे. आणि स्वतःच्या मुलाच्या बाबतीत एवढं वाईट करताना तुला काहीच वाटत नाही, याचीच मला खूपच काळजी वाटते. खरं सांगायचं तर वाईट वाटतं. निरूपा तू असं कसं काय वागू शकतेस? तेव्हा निरूपा बोलते, बस झालं, आता मला यापुढे काहीच ऐकायचं नाही. तेव्हा मीरा बोलते, ऐकावं लागेल. जर का तुम्हाला वाईट वागायचंच असेल तर तुम्हाला ऐकावं लागेल. बाईसाहेब तुम्ही जे काही करताय ना ते थांबवा, नाहीतर तुम्हाला भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागेल. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा मोठ्याने बोलते, बस झालं, आता मला या विषयावर वाद नको. त्यावेळेला मीरा बोलते, मी शेवटची ताकीद देते, आता तर फक्त बेडरूममधून फरफटत आणलंय, पण पुढच्या वेळेला जर का माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काहीही वाईट करायला निघालात तर मात्र तुम्हाला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेईन आणि जेलमध्ये टाकायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. हे लक्षात ठेवायचं आणि डोक्यात फिट करायचं. तेव्हा मात्र निरूपा चांगलीच हादरते. निरूपा स्वतःशीच बोलते, आता काय करू मी, मलाच कळत नाही, मला समजतच नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मीराने निरूपाला तिची योग्य ती लायकी दाखवली का? कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.